हे स्वामी जेव्हा आहे ना समाधीला जात होते ना तेव्हा इथं राजाराय मठात आलेले. स्वामींनी इथे चैतन्य पादुका स्थापित केलेली. हे राजाराय मठ आणि ते त्यांच्या हाईटचं ती जे स्वामींची जी हाईट होती ना 7.5 फूट हाईट होती. स्वामींचा उजवा हात आहे ना गुडघ्याच्या खाली जात होता म्हणून स्वामींना अजन्म म्हणली जाते. 7.5 फुटाची मूर्ती आहे अनक्षत्र मंडळात. आणि जेव्हा स्वामींनी समाधी घेतली होती ना तिथे स्वामींनी समाधी घेतलेली बाळप्पा मठ म्हणून एक आहे. बाळप्पा मठमध्ये स्वामींनी चैतन्य पादुका दिला जे स्वामींचे पादुका आहेत. आणि बाळप्पा मठमध्ये स्वामींचे पावलं उमटलेत फरशीवर. हां तो जो वाडा आहे ना 1901चा वाडा आहे. आणि तिथं बाळप्पा मठमध्ये बाळप्पांची समाधी पण. हां 7.5 फूट उंची होती स्वामींची तिथं आतमध्ये. आता आपण स्वामींचा हाईट एवढी हाईट होती त्यांची. आता रोडवरती आलाय तो. रोडवरती आहे ना अजून खाली होती ही जागा अजून खाली होती. ते बांधकाम केल्यामुळे ते वरती आहे. हे बघ स्वामी ये जा करत होते. स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला महाद्वार त्यांच्या उंचीप्रमाणे बांधलेला आहे. हा स्वामी यायचे जायचे आणि पहिला हा दरवाजा चालू स्वामी यायचे तर असं नाही आपल्याला आतमध्ये मला माहिती आहे असं नाही आपल्याला. मुंबईला रामांचं आहे तिथे ह्याच्याचं पण हे करतात. कविदाराची भिंत ती तशीच ठेवली स्वामी काळात आणि ते आणि बाकी सगळी सुधारणा केली. ते दरवाजा आणि भिंत बदलली तशी तशीच आहे ते स्वामींपासून. सगळी माहिती लिहिलेली आहे. नामावली आहे. हा मठ 1887 आणि हैदराबादच्या गांधीजांनी मानला गेला आहे. स्वामी इथून उंची ही उंची स्वामीच्या हाईट. परिसर चांगलं आहे मस्त शांत. बाहेर आल्यावर जय बजरंग जय बजरंग. स्वामींचं हे आरामाचं ठिकाण होतं आणि आवडतं ठिकाण होतं ही मस्जिद. इकडे ते चिली मोडण्यासाठी स्पेशली यायची चिली मोड. अच्छा स्वामी के दरबार में कैसा त्यांची पत्रिका बनवली. स्वामींची पत्रिका बनवलेली. ती पत्रिका जेव्हा बनवली तर स्वामी खूप हसलेले जोरजोरात आणि हसल्यानंतर त्यांनी सांगितलं नगारा वाजवा. तर नगारा जो वाजवलेला त्यावेळेचा नगारा आहे ना तो आता तिथे आतमध्ये आणि तो इथे आहे अजून आहे. आणि एका भक्ताची व्याधी ते ठिकाण पण आहे. चला आता ठिकाण बघू. मला कबर दाखवतो. तिथे चिलिंग वगैरे ओढायचे स्वामी.
आवडते ठिकाण. लक्ष्मण मुलाची समाधी आहे लहान बाळाची. एका बाईने नवस केलेला की मला जर मूल झालं तर माझा एक पहिलं मूल इथे ते मोहम्मद पैगंबर म्हणून ते आहेत ना त्यांची आहे. समाधी तिथे ते ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलेलं मला मूल झालं ना की पहिलं मूल मी तुम्हाला आणून देईन. पण ती नंतर जेव्हा मूल झाल्यानंतर ते मूल खूप सुंदर गोंडस होतं. आई आहे ती, मूल कसं देणार. ती पहिलं मूल काही दिलं नाही. तिचं दुसरं मूल झालं ते आंधळं पांगळं झालं. मग तिचं मन लालचलं की ह्याला सांभाळण्यापेक्षा मी काय करते. आणि तो मोठा मुलगा सारखा आजारी राहायला लागला. मग नवसाची आठवण झाली तर नवस फेडण्यासाठी मग तिच्या दुसऱ्या मुलाला इथे घेऊन आली. दुसऱ्या मुलाला जेव्हा इथे घेऊन आली तर पहिल्या मुलावरती मांजरीने अटॅक केला, त्याचे डोळेही केले. तर ती देवाजवळ धावत आली की देवा माझं चुकलं की तू मला माफ कर म्हणून मी माझ्या मुलाला अर्पण करते. तर ती त्याची समाधी इथे आहे. त्या बाळाची हा तो बाळ. त्यावेळेला तो नगारा मातेला जायचा ना, तर हा नगारा आहे बघा इथे उलटा पडलाय ना. हा तिकडे बघायला या. काय अवस्था केली होती. आज जर त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलं असं ना त्याच्यासाठी बघायला पैसे नाही आले. बरं कसं टाकलंय तो त्या ठिकाणी पडलाय ना त्याच्याने हातांना खूप जड आहे. हात लावू शकतो? ती घाण असेल का? हा? पण त्यावेळेच्या स्वामींच्या उलटा असतो बघा. माहिती असतो तो उलटा पडला. हा नगारा वाजवला ना त्यावेळेला नगारा वाजवला स्वामींच्या. तो पहा नगारा उलटा पडला का दिसायचं. आम्ही जस्ट आता आतून दर्ग्यात जाऊन आलो. दर्ग्याचं दर्शन घेतलेलं आहे. स्वामी जिथे दर्ग्यामध्ये येऊन झोपतात, आराम करतात हां. व त्यांचे आराम करायचे ठिकाण त्यातून दर्शन घेऊन आम्ही आता स्वामी मठाकडे परत मंदिराकडे दर्शनाला चाललोय. आता परत स्वामी मठाकडे आम्ही चाललोय. आतमध्ये आम्ही स्वामी मठात गेलोच नव्हतं, आता परत चाललोय. बोललो बाहेरचं सगळं फिरून घेऊ नंतर आता परत स्वामी मठाकडे चाललो. दाखवतो तुम्हाला परत स्वामी मठ. मठात जातो आम्ही, जाम गर्दी.
ते सगळे पब्लिक तिकडे पुढे आम्ही लेट होतो. दर्शन झटक्यात झालं. फटाफट दर्शन.